वेलकम स्टुडंट. पुन्हा आज बघणार आहोत ते म्हणजे डेटा टाइप्स. ओके. तर डे सेकंड सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आज आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत डेटा टाइप्स. व्हॉट इज डेटा टाइप, डेटा टाइप म्हणजे काय, काय काम करते ते आज आपण याच्यात शिकणार आहोत. तर फर्स्ट, डेटा टाइप म्हणजे काय. डेटा टाइप is the specify the size and type of information variable will be stored. तर डेटा टाइप काय सांगते की आपण कोणत्या साईजची आणि कोणत्या टाईपची व्हॅल्यू आपण आपल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायलो हे सांगण्याचं काम कोण करते, आपल्याला डेटा टाइप करते. ओके. इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज देर आर फॉलोविंग टाइप्स ऑफ डेटा टाइप. ओके. तर काही आपल्याला सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे डेटा टाइप्स आहेत. तर त्यामधलं फर्स्ट आहे ते म्हणजे इंट, सेकंड इज अ फ्लोट, थर्ड इज कॅर अँड फोर्थ इज डबल. ओके. आता हे डेटा टाइप काय काम करतात आपण आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं. व्हेरिएबल काय काम करते, म्हणजे की व्हेरिएबल बघितले होते. व्हेरिएबलमध्ये इंट काय काम करते, फ्लोट काय काम करते, कॅर काय काम करते आणि डबल काय काम करते हे आपण बघितलं होतं. तर फर्स्ट आहे ते म्हणजे आहे इंट. आता व्हॉट इज इंट. आता याची जी साईज आहे ती आहे 2 to 4 बाईट्स. ओके. आता ही जी आहे 2 to 4 बाईट्स का म्हणत आहे, आता जसं बाईट एक युनिट आहे. जसं आपलं MB आणि GB मध्ये आपण काय करतो, आपले फाईल स्टोअर करतो, तसं आपली इंट जी आहे तर त्या इंटची साईज काय आहे 2 to 4 बाईट्स आहे. ओके. 2 बाईट्स कधी असेल, ज्याची ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती 32 बीट आहे. तर त्या 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्याची जी साईज आहे ती 2 बाईट्स आहे. ओके. अँड 64 बीट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्याची साईज आहे ती म्हणजे 4 बाईट्स. ओके. तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अँड इंट आपल्याला माहिती आहे इंट काय काम करते, तर इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करते विदाउट डेसिमल व्हॅल्यू. सेकंड इज फ्लोट. आता फ्लोट काय काम करते, तर जे फ्लोट आहे तर ते फ्लोट काय काम करते, पॉईंटच्या व्हॅल्यू स्टोअर करते. ओके. पॉईंटच्या व्हॅल्यू स्टोअर करते आणि याची जी साईज आहे ती आहे 4 बाईट्स. ओके. आता आपली जी फ्लोट आहे या फ्लोटची 4 बाईट्स जी आहे ती स्टोरेज आहे. आणि हे काय करते माहिती आहे का, सपोज फॉर एक्झाम्पल मी काय केलं, इंटिजरचा एक एक्स नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याची व्हॅल्यू काय केली 12.2 दिली. ओके. 12.2 दिल्याच्या नंतर काय करते कंपायलर, ऑटोमॅटिकली काय करणार, ज्यावेळेस आपण एखाद्या व्हेरिएबलला आउटपुटवर प्रिंट करतो तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय करते कंपायलर, त्याच्या समोर 6 to 7 डेसिमल डिजिट ऑटोमॅटिकली लावते. ओके. तर हे पण लक्षात ठेवा. तर आपण ज्यावेळेस एखादा व्हेरिएबल प्रिंट करतो, फ्लोट टाईपचा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याला आउटपुटवर जर प्रिंट करायला गेल्या तर तुम्हाला जे काय ऑटोमॅटिकली पॉईंटच्या नंतरून ते 6 to 7 डेसिमल डिजिट स्टोअर करण्याचं काम करते. थर्ड जे आहे ते आहे कॅर. त्या कॅरची साईज आहे 1 बाईट्स. ओके. हे काय काम करते कॅर हे जे आहे ते काय करते, सिंगल कॅरेक्टर स्टोअर करते सराउंडेड बाय सिंगल कोड्स. आता हे सिंगल कॅरेक्टर स्टोअर करते त्याच्यामुळे हे काय करते, त्याची जी स्टोरेज आहे ती 1 बाईट्स आहे. फोर्थ इज डबल. आता हे डबल काय काम करत आहे, आता डबल जे आहे ते सेम ॲज इट इज फ्लोट सारखं काम करते. डबल जे आहे ते डबल काय करते, पॉईंटच्या व्हॅल्यू स्टोअर करते. डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम कोण करते, आपलं डबल करते. आता या डबलची जी साईज आहे ती काय आहे 8 बाईट्स आहे. आता या डबलची साईज 8 बाईट्स असल्यामुळं काय होते माहिती आहे का, तर आपलं पॉईंटच्या नंतरून डबल हे काय करते 16 to 7 डेसिमल डिजिट 16 to 17 डेसिमल डिजिट स्टोअर करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती काय आहे, आपल्या डबलकडे आहे. बट आपलं जे फ्लोट आहे ते काय काम करते, 6 to 7 डेसिमल डिजिट स्टोअर करण्याचं काम करते पॉईंटच्या नंतर. बट डबल जे आहे ते डबल कधी
पॉईंटच्या नंतरून 16 ते 17 डेसिमल डिजिट स्टोअर करण्याची कॅपॅसिटी कोणाकडे आहे? आपल्या डबलकडे आहे. ओके, सपोज तुम्हाला एखादे सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर त्या सायंटिफिक कॅल्क्युलेशन्समध्ये कसं असतं, 15 ते 16 डेसिमल डिजिटचे पण, म्हणजे की पॉईंटच्या नंतरून 16 ते 17 डेसिमल डिजिटचे पण आन्सर येतात. ओके, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, या डबलचा यूज करू शकता. ओके, मग डबल झाल्याच्या नंतर ना आपल्याला माहित असले पाहिजे ते म्हणजे फॉर्मॅट स्पेसिफायर. तर व्हॉट इज फॉर्मॅट स्पेसिफायर? ओके, फॉर्मॅट स्पेसिफायर काय करते, तर उदाहरणार्थ आपल्याला जर काय करायचं असेल, एखादं फाईल ओपन करायची असेल, सपोज आपण एखादं फाईल मॅनेजर उघडतो. ओके, तर फाईल मॅनेजर उघडल्याच्या नंतर ना काय होतंय, आपल्याला अलग अलग फाईल्स दिसतात. एक .txt नावाची असते, एक कोणती कोणती तरी .pdf नावाची असते, कोणती कोणती .jpg, .png. ओके, अशा एक्सटेन्शनच्या आपल्याला काय बघायला भेटतात, फाईल्स भेटतात. ओके, तर त्या एक्सटेन्शनमुळं आपल्याला काय कळतंय की बा ही कोणत्या टाईपची फाईल आहे, बरोबर. म्हणजे की मी जर काय म्हणलं .pdf म्हणलं तर याच्या आत काहीतरी pdf असेल, म्हणजे की काहीतरी डॉक्युमेंट लिहिलेलं असेल. .jpg म्हणलं की त्याच्या आत इमेज असेल, असं आपल्याला त्याच्या एक्सटेन्शनवरून कळतंय. तर या फॉर्मॅट स्पेसिफायर मध्ये तसंच आहे. ओके, तर फॉर्मॅट स्पेसिफायर हे जे आहे ते सांगण्याचं काम करते की आपण जी काही व्हॅल्यू आहे, ओके, ती कोणत्या टाईपची आहे. ओके, इंटिजर टाईपची आहे, फ्लोट टाईपची आहे. ओके, हे सांगण्याचं काम जे आहे ते फॉर्मॅट स्पेसिफायर करते. ओके, सपोज आपल्याला जर काय करायचं असेल, इंटिजर टाईपची व्हॅल्यू आउटपुटवर प्रिंट करायची असेल, असं सांगायचं असेल की बा मी जी काय व्हॅल्यू आहे ती इंटिजर टाईपची व्हॅल्यू आउटपुटवर प्रिंट करणार आहे, असं सांगायचं आहे मला. ओके, तर त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर आहे %d किंवा %i. ओके, सॉरी, अँड. ओके, %d किंवा %i हे जे आहे ते तुम्ही फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करू शकता. ओके, सेकंड इज अ फ्लोट. आता फ्लोटचं फॉर्मॅट स्पेसिफायर आहे %f. ओके, आणि तुम्हाला जर काय करायचं असेल, तुम्हाला सिम्पली आउटपुटवर सिंगल कॅरेक्टर प्रिंट करायचे असतील, टू प्रिंट सिंगल कॅरेक्टर, तर त्यावेळेस तुम्ही फॉर्मॅट स्पेसिफायर वापरणार %c. अँड तुम्हाला जर काय करायचं असेल, सेट ऑफ कॅरेक्टर स्टोअर करायचे असतील, then we can use %s फॉर्मॅट स्पेसिफायर. ओके, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर काय करायचं असेल, सिंगल कॅरेक्टर जर प्रिंट करायचं असेल तर %c फॉर्मॅट स्पेसिफायर येणार, आणि सेट ऑफ कॅरेक्टर जर प्रिंट करायचं असेल तर काय येणार, %s फॉर्मॅट स्पेसिफायर येणार. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, तुम्हाला जर काय करायचे असेल, डबल व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल आउटपुटवर, ओके, काय करायचं असेल, डबल व्हॅल्यू प्रिंट करायची असेल आउटपुटवर, तर त्याचं फॉर्मॅट स्पेसिफायर आहे LF. ओके, हेही लक्षात ठेवा. तर आता आपण पुढे जाऊन हे जे काय व्हेरिएबल्स आहेत ते आउटपुटवर कसे प्रिंट करायचे ते आपण बघणार आहोत. तर एवढं झाल्याच्या नंतर ना आपण पुढचं बघू, आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा. ओके, आपण तिथंच कमेंटमध्येच आपण डाऊट सॉल्व्ह करून घेऊ. ओके, तर आता आपण एक एक्झाम्पल बघू. आपले जे काही व्हेरिएबल्स आहेत तर ते व्हेरिएबल्स डिक्लेअर केल्याच्या नंतर ना आपल्याला त्या व्हेरिएबलला प्रिंट कसं करायचं. ओके, तर पहिलं आपलं बेसिक सिंटॅक्स टाकायचं आहे, हॅशटॅग इन्क्ल्यूड stdio.h. ओके, मग void मेन फंक्शन. मग एवढं झाल्याच्या नंतर ना आता आपल्याला फर्स्ट आपण जे पाठीमागचा जे चॅप्टर झाला व्हेरिएबल्स, ओके, तर त्या व्हेरिएबल्समध्ये आपण रूल्स बघितले की आपलं जे काही व्हेरिएबल आहे तर ते व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा आणि त्या व्हेरिएबलला कसं प्रिंट करायचं. ओके, रूल्स बघितले, ते रूल्स तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर त्या रूल्सनुसारच आपल्याला काय करायचं आहे, पुढं आपले जे काही व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल डिक्लेअर करून त्यांना प्रिंट करायचे. तर फर्स्ट तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशन माहीत असलं पाहिजे. व्हेरिएबल डिक्लेरेशन झाल्याच्या नंतर ना हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल नेम, ओके, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर आपण पाठीमागच्या
व्हिडिओमध्ये तेच बघितलं होतं की आपण जे काय व्हेरिएबल्स आहेत ते कसे डिक्लेअर करायचे आणि त्या व्हेरिएबलला कसं प्रिंट करायचं. तर आज आपण ते प्रॅक्टिकली बघणार आहोत. ओके, तर सिम्पली मी इंटिजर टाईपचा हे एक टाईप झाला. एक्स काय झालं व्हेरिएबलचा नेम झाला. 12 ही काय झाली त्याची व्हॅल्यू झाली. फ्लोट इज अ टाईप. वाय इज अ व्हेरिएबल नेम इक्वल्स टू 12.3 ही काय झाली त्याची व्हॅल्यू झाली. कॅर हे काय झालं टाईप झाला. झेड हे व्हेरिएबलचं नेम झाला इक्वल्स टू. आता आपल्याला काय करायचंय सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचंय. आपले जे काही सिंगल कॅरेक्टर्स आहेत ओके ते ऑलवेज सराउंडेड बाय सिंगल कोट्स असतात. मग ते सिम्बॉल असो काही असो. ओके, तर मग आपलं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आपण टाकलं इथं. मग कॅरेक्टर झाल्याच्या नंतर ना आता आपल्याला सेट ऑफ कॅरेक्टर स्टोअर करायचं. सेट ऑफ कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी बघा आता कसं करायचं. फर्स्ट कॅर, मग झालं नेम. आता व्हॉट इज सेट ऑफ कॅरेक्टर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पहिले. तर सेट ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, तर जसं आपलं नाव झालं किंवा आपला ॲड्रेस झाला. ओके, म्हणजे की त्याच्यामध्ये काय आहे एक एक अल्फाबेट म्हणून एक सेट तयार केलेला आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत सेट ऑफ कॅरेक्टर म्हणणार. ओके, तर इथं बघा आता एक नवीन आलेलं आहे ते म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत मी काय केलेलं आहे एक रेंज स्पेसिफाय केलेली आहे. आता ही रेंज जी आहे तर या रेंजवरून आपल्याला आपण सांगायलो की आपण जे काही कॅरेक्टर आहे म्हणजे की आपलं जे काही सेट ऑफ कॅरेक्टर आहे तर त्या सेट ऑफ कॅरेक्टरमध्ये आपण एवढे एवढे अल्फाबेट स्टोअर करणार आहोत. आणि याचे जे काही सेट ऑफ कॅरेक्टर आहे हे तुम्ही तुमच्या का म्हणजे की तुमच्यानुसार तुम्ही वाढवू शकता. ओके, इज इक्वल्स टू. आणि आपले जे काही सेट ऑफ कॅरेक्टर आहे ते सेट ऑफ कॅरेक्टर ऑलवेज सराउंडेड बाय डबल कोट्स हे लक्षात ठेवा. आपण जे काय व्हेरिएबल आहे म्हणजे की आपलं सेट ऑफ कॅरेक्टर आहे ते सेट ऑफ कॅरेक्टर आपण डबल कोट्सच्या आत डिक्लेअर करतो. मग इथं सिम्पली तुमच्या स्ट्रिंगचं नाव टाका. आता तुम्हाला जे काही स्ट्रिंग डिक्लेअर करायची होती प्रिंट करायची होती हॅलो हॅलो वर्ल्ड ही मी काय केले याच्या आत स्ट्रिंग स्पेसिफाय केली. तर एवढं झाल्याच्या नंतर ना आता आपल्याला काय करायचंय आपल्याला हे जेवढे काय आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत हे डिक्लेअर्ड केलेले व्हेरिएबल काय करायचे आता आपल्याला आउटपुटवर प्रिंट करायचे. तर सिम्पली इथं काय करायचं प्रिंट एफ. आता हे प्रिंट एफ जे आहे ते काय काम करते टू प्रिंट द आउटपुट ऑन दी स्क्रीन. ओके, आता इथं बघा मी जर काय केलं विदाउट फॉर्मॅट स्पेसिफायर जर मी म्हणलं माझ्या व्हेरिएबलचं नाव प्रिंट करतो मी म्हणजे की सिम्पली इथं जर एखाद्या व्हेरिएबल जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल आउटपुटवर तर फर्स्ट तुम्हाला एक तर फॉर्मॅट स्पेसिफायर द्यावा लागणार आणि दुसरं म्हणजे त्या व्हेरिएबलचं नेम स्पेसिफाय करावं लागणार. ओके, हे जर दोन स्पेसिफाय केलं तर तुम्ही तुमचं व्हेरिएबल जे आहे ते आउटपुटवर प्रिंट करू शकता. बट मी जर इथं काय केलं इथं फॉर्मॅट स्पेसिफायर दिलं नाही आणि याला काय केलं कंपाईल केलं. फाईलचं नेम टाका, काहीतरी फाईलचं नेम टाकलं आपण. ओके, आणि खाली सेव्ह ॲज टाईपवर क्लिक करायचं आणि सी सोर्स फाईलमध्ये फाईलला सेव्ह. ओके, आता आपली फाईल ही जी आहे ती कंपाईल झालेली आहे. ओके, आता आपण काय केलं या फाईलला रन केलं तर आपल्याला इथं फाईलवर काहीच आउटपुट भेटणार नाही बघा. ओके, बिकॉज आपलं जे आहे ओके आपल्या कंपायलरला किंवा आपल्या कम्प्युटरला कळालं नाही की आपण जी काही व्हॅल्यू प्रिंट करायला ती कोणत्या टाईपची आहे. तर त्या कोणत्या टाईपची आहे ते सांगण्यासाठी आपण काय करणार आपल्या फॉर्मॅट स्पेसिफायरचा यूज करणार. आणि आपले जे काय फॉर्मॅट स्पेसिफायर्स आहेत ते ऑलवेज सराउंडेड बाय डबल कोट्स असतात हे लक्षात ठेवा. आणि इथं त्याचं फॉर्मॅट स्पेसिफायर द्यायचं. आपलं इंटिजरचं फॉर्मॅट स्पेसिफायर काय होतं %d होतं त्याच्यामुळे आपण इथं फॉर्मॅट स्पेसिफायर काय केलं %d दिलं. आता या कंपाईल करा F9 न आणि F10 न रन करा तर आपल्याला काय करून देईल ती 12 व्हॅल्यू आउटपुटवर प्रिंट करून देईल. तर असं आपण सिम्पली काय करू शकतो एखादा व्हेरिएबल आउटपुटवर प्रिंट करतो. सपोज तुम्हाला जर काय करायचं असेल व्हेरिएबलचं नावही स्पेसिफाय करायचं असेल डबल कोट्सच्या आत द्या व्हेरिएबलचं नावही तुम्हाला येऊन जाते. असं नाही की तुम्ही एक्स टाकले एक्सच प्रिंट होईल. तुमच्या मनावर तुम्ही याच्या आत जे काही मेसेज दिसाल ते मेसेज ॲज इट इज तुमच्या आउटपुटवर मिळेल. ओके, मग वापस प्रिंट एफ दिलं. आता मला काय करायची आहे फ्लोट व्हॅल्यू प्रिंट करायची. मग मी काय केलं वाय इज इक्वल्स टू फ्लोटचं फॉर्मॅट स्पेसिफायर काय %f दिलं कॉमा व्हेरिएबलचं नाव काय आहे आपलं वाय आहे वाय द्या. मग वापस आपल्याला काय करायचं आता सिंगल कॅरेक्टर प्रिंट करायचे
तर सिंगल कॅरेक्टरचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय होतं %C. ओके. अँड व्हेरिएबलचं नेम काय होतं आपलं झेड. आता आपल्याला काय करायचंय सेट ऑफ कॅरेक्टर प्रिंट करायचे तर त्याच्यासाठी %S फॉर्मॅट स्पेसिफायर आणि व्हेरिएबलचं नेमच दिला होता नेम दिला. आय थिंक आपला अजून एक डबल नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा राहिला डबल. ओके. आणि व्हेरिएबलचं नेम देऊ ए आणि हे काय करते पॉईंटच्या व्हॅल्यू स्टोअर करते तर पॉईंटच्या व्हॅल्यू देते. ओके. आणि यालाही लगेच काय करून घ्या प्रिंट करून घ्या प्रिंट एफ आन्सर डबल मध्ये येणार त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर %LF कॉमा व्हेरिएबलचं नाव काय आहे आपलं ए आहे ए द्या. या प्रोग्रामला करा कंपाईल आणि करा रन. तर काय केलं आपल्याला सगळे व्हेरिएबल्स प्रिंट करून दिले बट काय केले आपल्याला एका ओळीतच दिले. आपल्याला काय करायचं आता त्यांना एका खाली एक प्रिंट करायचे तर एका खाली एक प्रिंट करण्यासाठी आपल्याला /n इट इज अ इस्केप कॅरेक्टर. ओके. हे /n काय काम करतंय तर नेक्स्ट लाईनला प्रिंट करून देण्याचं काम जे आहे ते आपलं /n करते. फर्स्ट कंपाईल रन. ओके. मग काय करून देईल तुम्हाला ते व्हेरिएबल जे आहेत ते व्हेरिएबलचे जे काय व्हॅल्यूज आहेत ते एका खाली एक काय करून देईल प्रिंट करून देईल. आता तुम्हाला असं जर द्यायचं असेल इथं Z इज इक्वल्स टू नेम इज इक्वल्स टू ओके अँड A इज इक्वल्स टू वॉट. कंपाईल करा वापस आणि वापस करा रन तर तुम्हाला सगळे व्हेरिएबल्स काय भेटतील आउटपुटवर प्रिंट करून भेटतील. आता एवढं समजलं. एवढं झाल्याच्या नंतर ना आता सिंपली आपण काय बघितलं हे जे काय व्हॅल्यूज आहेत ते आपण स्वतः इनिशियलाइज केले आणि स्वतः इनिशियलाइज करून आपण त्यांना काय केलं प्रिंट केलं. आता हे जे काय आहे ते आपल्याला काय करायचंय आता युजर कडून घ्यायचंय आणि युजर कडून घेऊन आपल्याला ते काय करायचंय व्हॅल्यू प्रिंट करायचं. सपोज मला काय करायचंय 2 नंबरचं ऍडिशन करायचंय. आता 2 नंबरचं ऍडिशन करायचंय तर आपल्याला काय करायचं आता 2 नंबरचं जे ऍडिशन आहे ते युजर कडून घ्यायचंय. ओके. तर कसं घ्यायचं ते बघा. तर आपल्याला काय करायचंय आता सिंपल एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर कोणी प्रोग्राम सांगितला तर प्रोग्राम सांगितल्याच्या नंतर ना तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपल्याला कोणत्या टाईपचा व्हेरिएबल लागतो आणि किती लागतात. ओके. आता मी जर सांगितलं तुम्हाला की बा मला काय करून दाखवा 2 नंबरचं ऍडिशन करून दाखवा. आता 2 नंबरचं ऍडिशन करून दाखवा म्हणल्यानं तुम्हाला कोणत्या टाईपचा व्हेरिएबल लागेल हे माहित असलं पाहिजे. तर फर्स्ट तुम्हाला जे व्हेरिएबल लागेल ते म्हणजे इंट नसता फ्लोट. या दोघांपैकी एक टाईपचा तुम्हाला व्हेरिएबल लागतो. आता बिकॉज हे 2 व्हेरिएबल का लागतात कारण इंट जे आहे ते नंबर व्हॅल्यू स्टोअर करते फ्लोट जे आहे ते पण काय करते नंबर व्हॅल्यू स्टोअर करते. बट कॅरेक्टर जे आहे ते डिफरंट आहे. ते कॅरेक्टर काय करते सिंपल सिंगल कॅरेक्टर्स होल्ड करण्याचं काम करते. ओके. लक्षात ठेवा. तर आपल्याला याच्यापैकी एकच लागेल एक तर इंट लागेल नसता फ्लोट लागेल. या दोघांपैकी एक व्हेरिएबल आपल्याला लागतो कशासाठी तर आउटपुटवर प्रिंट करण्यासाठी. आता आपल्याला या दोघांपैकी एक लागेल तर आपण काय करू फ्लोट टाईपचा डिक्लेअर करू. आता फ्लोट टाईपचा का केला व्हेरिएबल डिक्लेअर बिकॉज आता सांगतो तुम्हाला फ्लोट टाईपचा का केला कारण आता सपोज मी काय केलं ठीक आहे तुम्हाला एक आउटपुट दाखवतो काय होते प्रॉब्लेम. ओके. मी काय केलं इंटिजर टाईपचा एक ए आणि बी नावाचे असे काय केले 2 व्हेरिएबल इथं मी डिक्लेअर्ड केले. ओके. आता इथं 2 व्हेरिएबल मी डिक्लेअर्ड केले. आता याची व्हॅल्यू मी काय केली नाही दिली नाही बिकॉज व्हॅल्यू मी याची दिली नाही कारण की याची व्हॅल्यू कोण देणार आहे आता युजर. ओके. फर्स्ट मग एवढं झाल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचंय युजरला आउटपुटवर एक मेसेज शो करायचा आहे की बा तुम्ही काय करा 2 नंबर एंटर करा. त्याच्यासाठी मी काय करणार इथं प्रिंट एफ देणार आणि इथं युजरला काय करणार मेसेज देणार काय म्हणून एंटर एनी 2 नंबर्स असा मी काय केला इथं एक मेसेज दिला आणि स्कॅनएफ मध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर केली. आता व्हॉट इज स्कॅनएफ. स्कॅनएफ जे आहे ते काय करतंय इनपुट घेण्याचं काम करतंय. तर आपण कोणत्या टाईपचं इनपुट घ्यायलो इंटिजर टाईपचं घ्यायलो. ओके. तर इंटिजरचं फॉर्मॅट स्पेसिफायर काय बघितलं होतं आपण %D. आता व्हॅल्यू किती घ्यायलो आपण युजर कडून 2 व्हॅल्यू घ्यायलो. त्याच्यासाठी इथं काय येणार 2% येणार. जितक्या व्हॅल्यू घेणार तितके तुम्हाला इथं काय येणार फॉर्मॅट स्पेसिफायर येणार. हे लक्षात ठेवा. कॉमा द्यायचं ऍड्रेस ऑफ ए कॉमा ऍड्रेस ऑफ बी. एवढं झालं. एवढं झाल्याच्या नंतर ना आता आपण ज्यावेळेस काय करतो हे दिलं तर ज्यावेळेस युजर काय करेल व्हॅल्यू स्पेसिफाय करेल तर हे काय होणार
जे काय आपण ऍड्रेस दिलेला आहे तर त्या ऍड्रेस ऑफ लोकेशनवर व्हॅल्यू आपली तात्पुरती काय होणार, स्टोअर होणार. एवढं झाल्याच्या नंतर ना आता आपल्याला काय करायचंय, जे काय युजरने इनपुट दिलेलं आहे तर त्या इनपुट दिलेल्याचं आपल्याला काय करायचंय, आता ऍडिशन करायचंय, आउटपुटवर प्रिंट करायचंय. तर त्याच्यासाठी वापस प्रिंट एफ, आणि युजरला कळण्यासाठी की बा ऍडिशन झाले त्याच्यासाठी आपण इथं काय करू, युजरला मेसेज देऊ. असं नाही की हे कंपल्सरी आहे, तुम्ही द्या न द्या काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता जसं बघा तुम्ही 2 प्लस नंबरचं ऍडिशन केलं तर आन्सर कसं प्लस मध्येच येते. तसं तुम्ही काय करणार, 2 इंटिजरचं जर ऍडिशन केलं तर आन्सरही कशामध्ये येते, इंटिजर मध्येच येते. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे लिहावं लागणार की बा आपलं जे काय आन्सर आहे ते आन्सरही कशामध्ये येते, इंटिजर मध्ये येते. त्याच्यासाठी %d दिलं, कॉमा दिलं आणि इथं a प्लस b दिलं. आता बघा या प्रोग्रामला मी केलं कंपाईल आणि याला केलं रन. तर बघा आता मी इथं काय करतो, 12 दिलं. आता आपल्याला इंटिजरचं ऍडिशन करून दिलं, बट आता बघा मी या प्रोग्रामला वापस रन करतो आणि इथं काय करतो मी 2.3 दिलं. तर काय केलं आपल्याला, इथं 3 दिलं. आता असं का झालं, बिकॉज आपलं जे काही आता ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत. त्याला म्हणतो आपण टाईप कन्व्हर्जेशन. ओके, म्हणजे की वन टाईप टू अनदर टाईप मध्ये कन्व्हर्जन इथं होणार नाही, बिकॉज आपलं जे इंट आहे या इंटची साईज काय 2 to 4 बाइट्स आहे. लेतले झाला आपलं 2 बाइट्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, 64 बिट ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याच्यामुळे 2 बाइट स्टोरेज आहे. ओके, आणि आपली जी फ्लोट आहे तर त्या फ्लोटची जी साईज आहे ती काय आहे 4 बाइट्स आहे. आता काय होणार, हे स्मॉल टाईप टू लार्जर टाईप मध्ये काय होणार नाही, टाईप कन्व्हर्जेशन होत नसतं. ओके, तर लार्जर टाईप टू स्मॉलर टाईप मध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. हे जे चॅप्टर आहे ते आता तुम्हाला कळणार नाही. आपण जे पुढचा जे टॉपिक आहे ते याच्यामध्येच डिस्कस करणार आहोत की आपलं जे काही वन टाईप टू अनदर टाईप मध्ये कसं कन्व्हर्जन होतंय, इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट, ते आपण पुढे बघू. सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा. आता इथं अशी लॉजिकल मिस्टेक झाली बघा. लॉजिकल मिस्टेक म्हणजे काय, तर सपोज काय केलं आपण, युजरनं काय केलं, पॉईंटची व्हॅल्यू टाकली तर काय होणार, तर आपल्याला या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय करा, इथं फ्लोट टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर करा. ओके, फ्लोट टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर केल्यामुळे आता इथं आपल्याला आन्सर म्हणजे की आपलं इनपुट जे आहे ते फ्लोट मध्येच येणार आणि आउटपुट जे आहे ते फ्लोट मध्येच येणार. आता बघा मी याला काय केलं, कंपाईल केलं आणि रन केलं. तर आता बघा मी इथं इंटिजर जरी व्हॅल्यू टाकली तर आपल्याला काय करून देणार, त्याचं ऍडिशन करून देणार 48. आणि जर फ्लोट जरी व्हॅल्यू टाकली तर आपल्याला आन्सर कशामध्ये देणार, फ्लोट मध्ये देणार. ओके, तर समजलं. तर अशी जी कॉम्प्लेक्सिटी आहे तर त्या कॉम्प्लेक्सिटीला ओव्हरकम करण्यासाठी आपण पुढं बघणारच आहोत ते कसं करायचं काय नाही ते. तर समजलं. तर असं आपण काय करतो, युजर कडून 2 नंबर घेऊन त्या 2 नंबरचं ऍडिशन करतो. तर हे लक्षात ठेवा, डेटा टाईप म्हणजे काय आणि डेटा टाईपचे जे काय फॉर्मॅट स्पेसिफायर आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, थँक्यू. आजच्यासाठी एवढंच, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.